बांधकाम कामगार योजना अंतर्गत बांधकाम कामगारांना खूप साऱ्या योजनांचा लाभ महाराष्ट्र शासन देत आहे। आता या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना अर्ज करणे आवश्यक असते। अर्ज करताना खूप सारे डॉक्युमेंट सोबत जोडावे लागतात। त्याचं सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे की 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र। आता हे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्राचा अर्ज कुठून डाउनलोड करायचा, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावरून तुम्ही अर्ज डाउनलोड करायचा आहे व आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे। जॉईन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अर्ज आता डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अर्ज आता भरायचा कसा, तर याची माहिती आपण समोर पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम तुम्ही वर स्क्रीनवरती पाहू शकता की जावक क्रमांक आणि जावक दिनांक। जावक क्रमांक आणि जावक दिनांक जो ज्या अधिकाऱ्यामार्फत आपण आपला अर्ज भरत आहोत तो आपला इथं भरून देईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथे बॉक्समध्ये सर्वात प्रथमचा एक फोटो चिटकायचा आहे। फोटो चिटकेल्यावर त्याच्यावरच त्या अधिकाऱ्याची शिक्का याच्यावरती आपल्याला घ्यायचा आहे। नंतर तुम्ही खाली पाहू शकता की ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदेचे नाव तुम्ही याच्यापैकी कोणत्या हद्दीमध्ये येतात ते इथं लिहायचं आहे। ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीला लिहायचं आहे। त्याच्यानंतर खाली अधिकारी जो आहे तुमचा, ज्या मार्फत तुम्ही याच्यावर फॉर्म, जो अधिकारी आहे त्याच्याकडून तुम्ही हा फॉर्म भरून घेता त्याचं इथं नाव लिहायचं आहे। त्याच्यानंतर त्याचं जे पद आहे ते देखील लिहायचं आहे इथं। आता जर तुम्ही ग्रामपंचायत मार्फत फॉर्म भरत असाल तर खाली ग्रामसेवकाचं नाव लिहायचं आहे आणि त्याचं खाली पद म्हणजे ग्रामसेवक लिहायचं आहे। तालुका लिहायचा आहे, त्याचा जिल्हा देखील लिहायचा आहे। आता त्यांचा जो आपण त्या वर तालुका लिहिलेला आहे त्यांचा एरिया आहे, त्याचा पिनकोड इथं लिहायचा आहे, त्यांचा मोबाईल क्रमांक देखील इथं लिहायचा आहे। हे सर्व लिहिल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम 2007 अन्वये लाभार्थी म्हणून खाली नमूद बांधकाम कामगारांस बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यात येत आहे। आता इथं खाली लिहायचं आहे, जो कामगारची आपली नोंदणी करायची आहे त्याचं इथं नाव लिहायचं आहे समोर, त्यांचं इथं वय लिहायचं आहे, वर्ष देखील इथं लिहायचं आहे, कामगाराचा पत्ता देखील इथं समोर लिहायचा आहे, ज्या ठिकाणी तो कामगार राहता त्या ठिकाणचा पत्ता लिहायचा आहे, त्यांचं गाव लिहायचं आहे, तालुका लिहायचा आहे, जिल्हा देखील लिहायचा आहे, त्यांचा एरियाचा पिनकोड देखील समोर लिहायचा आहे बॉक्समध्ये, त्यांचा मोबाईल क्रमांक देखील या बॉक्समध्ये लिहायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की कामगाराचं कामाचं स्वरूप देखील समोर लिहायचं आहे, कामगाराच्या सध्याचे कामाचे ठिकाण व पत्ता देखील इथं समोर लिहायचा आहे। आता तुम्ही कामगाराला कुठे आहात त्याचा इथं पत्ता समोर लिहायचा आहे तुम्हाला। त्याच्यानंतर तुमचं त्या गावापासून गाव कोणतं आहे, त्या पत्त्यापासून ते पत्ता कोणत्या गावामध्ये ते देखील लिहायचं आहे, तालुका लिहायचा आहे, जिल्हा देखील लिहायचा आहे। त्याच्यानंतर त्या जे काम करतात त्या इथला पिनकोड देखील लिहायचा आहे, नमूद बांधकाम कामगारांची नियुक्तीचा दिनांक देखील लिहायचा आहे, म्हणजे तुम्ही तिथं किती दिवसापासून काम करतात ते देखील तारीख लिहायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की दिवसाचे वेतन म्हणजे तुम्हाला दिवसाला किती हजेरी देण्याचे ते समोर इथं लिहायचं आहे। तर तुम्ही खाली पाहू शकता की मागील वर्षभरात बांधकाम कामगारांनी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा तपशील खाली लिहायचा आहे। आता तुम्ही 90 दिवस काम केलं आहे का, जर केलं असेल तर कोणत्या ठेकेदाराकडे वर किती दिवस काम केलं याचा तपशील खाली लिहायचा आहे। तर आता आपण खाली वाचून घेऊया, नियुक्त्याचे, ठेकेदाराचे, विकासाचे, मालकाचे नाव। आता तुमचा ठेकेदार कोणकोणता होता त्याचे इथं नाव लिहायचे, म्हणजे तुम्ही 90 दिवस काम केलं आहे, तुम्ही वाईलवाईल ठेकेदार लिहिला असेल तर त्यांचे वाईलवाईल राखण्यामध्ये नावं लिहायचे आहेत। जे 4 बॉक्स आहेत 4 तुम्ही ठेकेदार लिहू शकतात। त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की नियुक्त्याचे, ठेकेदाराचा, विकासाचा, मालकाचा पत्ता, त्यांचा ठेकेदार जो आहे त्याचा पत्ता इथं लिहायचा आहे बॉक्समध्ये खाली। त्याच्यानंतर तर ठेकेदार आहे त्यांचा मोबाईल क्रमांक इथं खाली बॉक्समध्ये लिहायचा आहे। नियुक्त्याच्या, ठेकेदाराचा, विकासाचा नोंदणी क्रमांक देखील इथं बॉक्समध्ये लिहायचा आहे, जो त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे। कामगारांचा कामाचा कालावधी या तारखेपासून या तारखेपर्यंत, म्हणजे तुम्ही वाईली ठेकेदाराकडे जर काम केलं असेल तर कोणत्या तारखेपासून तर किती तारखेपर्यंत काम केलं आहे ते इथं लिहायचं आहे, म्हणजे 15 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत काम केलं असतं असं इथं लिहायचं आहे, 15 तारीख ते 20 तारीख असं लिहायचं आहे। आता खाली वाचून पाहूया आपण नियुक्त्याची, ठेकेदारांची, विकासाची, मालकाची सही व शिक्का। या बॉक्समध्ये आपला जो आपण ठेकेदार आहे त्याची सही शिक्का घ्यायचा आहे। आता तुमचे वाईलवाईल ठेकेदार असेल तर तुम्ही बारीक बारीक अक्षरामध्ये थोडे थोडे घेऊ शकतात। आता ठेकेदाराचा सही शिक्का झाल्यानंतर आपल्याला ज्या अधिकाऱ्यामार्फत आपण आपला फॉर्म भरत आहोत त्याची देखील सही व शिक्का आपल्याला या बॉक्समध्ये घ्यायचा आहे। जर आता तुम्ही ग्रामपंचायत मार्फत भरत असाल तर ग्रामसेवकाकडून तुम्ही सही शिक्का घेऊ शकता व ते तर हा अर्ज तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थितरित्या भरून हा अर्ज आपल्या जवळच्याच बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र होताल व या योजनेअंतर्गत खूप साऱ्या योजनांचा लाभ सध्या बांधकाम कामगारांना देण्यात येत आहे। सध्या प्रामुख्याने बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप सुरू आहेत। यासाठी कशी नोंदणी करायची, या सर्व व लागणारे डॉक्युमेंट कोणते आहेत, ही सर्वांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून दिले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ते पाहून देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बांधकाम कामगारांची व महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।